या रामलीला क्रीडांगणावर करण्यात आलंय। कुशल 11 जय गणेश 30+ 40+, त्याचबरोबर सारसोळे ग्रामस्थांच्या वतीने या गणेश रामलीला मैदानामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। किशोर मनोहर पाटील, दीपक पाटील, त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सुनील पाटील आणि रवी मेहर असे 4 संघमालक आपल्याला लाभलेले आहेत। त्याचबरोबर मालिकावीरासाठी या स्पर्धेमध्ये एक डिझेल वॉच देण्यात येईल। उद्योजक निलेश भोईर धारावेगाव यांच्या वतीने ती पुरस्कृत करण्यात आली आहे। उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी एक स्टड आणि बॅट, मॅन ऑफ द सिरीजसाठी दीपक शिंदे 70-70 आकाश स्पोर्ट्सच्या वतीने, रत्नागिरीचे प्रसिद्ध उद्योजक रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक दीपक दादा पवार रत्नागिरी यांच्या वतीने प्युमा या प्रसिद्ध कंपनीचे स्टड या स्पर्धेमध्ये देण्यात आलेत। इमर्जिंग प्लेयर आणि उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी स्पोर्ट्स वॉच, माफ करा स्पोर्ट्स गॉगल नितीन शशिकांत पाटील कोक्षेतगाव यांच्या वतीने, त्याचबरोबर केतन मात्रे नेरुळगाव यांच्या वतीने कॅप उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि इमर्जिंग प्लेयर यांच्यासाठी देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आमचे मित्र निलेश पाटील राकेश प्रतिष्ठान गोठिवली यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीजसाठी एक बॅट दिली जाईल। असे भरघोस पारितोषिके या स्पर्धेमध्ये आहेत। त्याचबरोबर विजेता व उपविजेत्या टीमला रोख स्वरूपात पारितोषिकं दिले जातील। ती रक्कम गुलदस्त्यात आहे। सतीश सनस यांच्याकडून प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी एक कॅप दिली जाते सह्याद्री स्पोर्ट्स कडून, त्यांचंही आभार। आणि आता हा महत्त्वाचा सामना, जो संघ जिंकेल तो फायनल मॅच मध्ये प्रवेश करेल। या स्पर्धेच्या विनिंग टीम मधला हा महत्त्वपूर्ण सामना इथे रंगताना दिसतोय। मॅच नंबर 3, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर पुल करत असताना बॉलला पाठवले मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार। भावेश नाईकच्या बॅट मधून यंदा भन्नाट फॉर्म मध्ये भावेश सध्या जर आपण पाहिलं तर चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा तो गाजवत आलाय। मुंबईमध्ये जाऊन देखील त्याने मॅन ऑफ द सिरीजचा किताब तिथे जिंकला। असा एक मातब्बर खेळाडू आहे भावेश नाईक। ओव्हर पिच बॉल, हेलिकॉप्टर, हा देखील जाईल वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याआड, षटकार। प्रॉपर हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय भावेश नाईकच्या बॅट मधून। ह्यूज हिट, काय टायमिंग होतं। पहिल्या 2 बॉलवर आक्रमण, पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार, एक पुल केला मिडविकेटला, वाईड डिश लॉंग ऑफला हेलिकॉप्टर सजवत असताना बॅक टू बॅक 2 षटकार इथे ठोकले। सुरुवात चांगली झाली आहे टीम 1-8 नवी मुंबईची। 1-8 म्हणजेच विराट कोहली। नवी मुंबई हा संघ स्काय 11च्या विरुद्ध थोडासा हावी होतोय। पहिल्या 2 बॉलवर 5 ओव्हरच्या मॅच मध्ये विजय चा करपूस समाचार। तिसरा बॉल देखील स्लॉट मध्ये होता, ओव्हर पिच होता आणि त्याला बरोबर पिक करत असताना टिक केलंय षटकारासाठी। 6 धावा, लॉंग ऑनला 6। लगातार 3 बॉलवर 3 षटकार भावेशच्या बॅट मधून आलेत। तीन बॉलवर 3 षटकार, सलग 6 बॉलवर 6 षटकार मारेल का हा प्रश्न आहे, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर त्याने धाराव्याच्याच मैदानावर दिलंय शेवटचा बॉल डिफेन्स करत असताना। त्याच्यामुळे असे अनेक खेळाडू आहेत जे 6 बॉलवर 6 षटकार मारत असताना शेवटचा बॉल डिफेन्स करतात। स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न थोडासा दूर गेलाय, अंपायरचा इशारा येईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते। वाईट बॉल +1, अशा 2 धावा मिळतील। टीमची धावसंख्या 20 धावा। दबाव इथे दिसतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलाय भावेश नाईक, परंतु सलग 3 षटकार त्याच्या नावावर नक्की आहेत। स्ट्रायकिंग एंडला गेल्यानंतर परत त्याची चर्चा होईल। वाईट बॉल आलाय ओमी आता स्ट्रायकिंग एंडला। पहिला सामना यशस्वीरित्या जिंकलाय, सोपं होतं लक्ष्य, परंतु हलकाशा पावसाच्या सरी आहेत। सूर्यदेव देखील आता उगवलाय, त्याच्यामुळे एक वेगळं वातावरण आहे। क्रिकेट या खेळासाठी अतिशय चांगलं पोषक वातावरण। ऑन साइडला आडव्या बॅटने खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, 1 रन इथे कंप्लीट होईल, सिंगलच मिळेल ओमीच्या खात्यामध्ये। त्याचं खातं उघडलंय। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21, 21 धावा। ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना
नगरसेवक ट्रॉफी तुम्ही पाहताय. नवी मुंबईतील दिग्गज खेळाडूंचा महासंग्राम. सर्व नवी मुंबईला एकाच प्लॅटफॉर्मवर आणलंय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळा फॉर्मॅट अनुभवायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल, परत एकदा हेलिकॉप्टर. हा देखील भावेशच्या बॅट मधून सलग चौथा षटकार. 4 इन अ रो. सलग 4 बॉलवर 4 षटकार इथे ठोकलेत ओमीने. परंतु एक गोष्ट बरी झाली आहे या गोलंदाजाच्या बाबतीत, मी म्हणेन की स्ट्राईक रोटेट झाली, तिथे एक सिंगल आली आणि त्याच्यामुळे आता बॉल संपलेत. 5 शेवटचा बॉल शिल्लक. 4 षटकार, एक सिंगल, एक वाईड +1. हा बॉल वेगवान होता, हा बॉल चांगला होता. या लेंथवर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हलक्याशा रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत, त्याच्यामुळे वेग आहे, तर टप्पा हाच पाहिजे होता. अखेर बायचा इशारा. ओव्हर समाप्त. पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-8 नवी मुंबईची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28 धावा. त्याच दरम्यान आपण जाऊया सन्मानाकडे. आदरणीय देवनाथ मडवी यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण सन्मान करावा. आदरणीय मनीष जैन साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत आणि देवनाथ मडवी कॅप्टन यांचे शुभ हस्ते आपण करणार आहोत. मनीष जैन, इनका तहे दिल से स्वागत किया जाता है नगरसेवक ट्रॉफी 2024 में. मनीष जी जैन और त्याचबरोबर सोहम भाई हे देखील उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. आपका भी तहे दिल से स्वागत सोहम भाई. नगरसेवक चषक 2024 या पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं हे भव्य दिव्य आयोजन आणि आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. तर पहिले षटक संपले आणि आमच्या समालोचन कक्षात सुनील लांबोर यांचा आवाज तुम्ही ऐकाल. आपल्या नवी मुंबईचे आणखीन एक उभरते समालोचक आणि प्रत्येक समालोचकाला आपण दरवेळेला एक हक्काचे व्यासपीठ किंवा संधी देत असतो. तर आवाज ऐकूया सुनील यांचा, एक उभरता समालोचक कॉमेंट्री बॉक्स मधून. धन्यवाद. थँक्यू सो मच कुणालजी दाते सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकत होतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर 28 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 28 धावा आल्या. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती बॉलिंगची धुरा सांभाळण्यासाठी विघ्नेश हा गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो आहे ओमी केनी, जो सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. चॅलेंजर्स ओव्हर आहे. पाहूया या ओव्हरमध्ये मात्र किती धावा जमवल्या जातील. गोलंदाज विघ्नेश तयार. यावेळीला ऑफसाईड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॉलची पिचिंग आपण पाहिली आणि तिथे मात्र बॅट्समनला बीट करून हा बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. चांगला गोलंदाज विघ्नेश सातत्यानं मात्र चांगला खेळ दाखवत आला. यावेळीला फटका अप्रतिम आहे. बॉल आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय पार्किंग फ्लॉट मध्ये. बॉल थांबणार नाहीये, बॉल सीमा पार येतोय ओमी केनीच्या बॅटमधनं. आणखीन एक मोठा ब्लास्ट, षटकार. काय टायमिंग होतं, जबरदस्त फटका. मिडल ऑफ द बॅटनं हा फटका सजवला आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या. यंदाच्या हंगामामध्ये ओमी केनीनं मात्र फार इम्प्रेस केलेला. अर्धशतकांचा राजा म्हणून त्याला नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती ओळख मिळाली आणि तिथे मात्र चांगलं क्रिकेट आतापर्यंत दाखवत आला. ओमी केनी सध्या मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय. विघ्नेश वरती मात्र हल्ला बॉल चढवला जातोय आणि या बॉलवरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पाहूया या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल आता विघ्नेश कशा रीतीने हाताळेल. या वेळेला देखील फटका अप्रतिम आहे. ओव्हर द कव्हरचा हा फटका, परंतु तिथे मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा देखील मानस दाखवलाय आणि बघता बघता 2 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. आतापर्यंत गोलंदाज विघ्नेशनं 3 बॉलमध्ये धावा खर्च केलेल्या आहेत 10.
म्हणजेच अजूनही मात्र आता बॅटिंग करत असताना या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 10 धावा जमवाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुन्हा एकदा आता विघ्नेश तयार होतोय. पुढचा बॉल. यावेळेला हापाम पूल करायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क जुळला नाही आणि तिथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. चांगला बॉल. गोल्डन स्पॉट बरोबर अक्षरशः उसळी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची सांगता इथून मात्र होत असताना पाहायला मिळते. यावेळेला फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा ब्लास्ट आणि येतोय ओमी केनीच्या बॅटमधनं हा षटकार. आता या षटकाराच्या साह्यानं टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया आता चेक केलं जाईल. हा बॉल नक्की योग्य टप्प्यावरती गोलंदाज विघ्नेशनं हाताळलाय का. tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवरती या चॅनलवरती या स्पर्धेचं सध्या फेअर डिलिव्हरी आणि हा बॉल फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या बॉलवरती षटकाराची मोहर आपण बघितली. षटकाराच्या साह्याने आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता पाहूया विघ्नेशचा एक बॉल बाकी आहे आणि या बॉलवरती 4 धावा करायच्या आहेत. पाहूया चॅलेंजर ओव्हर सध्या आपल्याला पाहायला मिळते. विघ्नेश आता कशा रीतीने गोलंदाजी करणार हा मात्र प्रश्न पडला आहे बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला फटका अप्रतिम आहे. हा पाम फुल केलाय. फुल सक्सेसफुल पॉवरफुल ब्युटिफुल बॉल चाललाय सीमा रेषा पार. आणखीन एक बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार आणि इथे मात्र जे चॅलेंजर ओव्हरचं चॅलेंज होतं ते मात्र कंप्लीट केलेलं आहे आणि आता इथून आणखीन धावा ऍड केल्या जातील टीमच्या स्कोरबोर्डवरती. त्या म्हणजेच 11 आणि धावफलकावरती एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 50 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती आणि त्यामध्ये आणखीन 11 धावा ऍड केल्या जातील. म्हणजेच आता ओव्हर नंबर 2चा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 61 धावा. 61 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली संकल्पना. सन्माननीय आदरणीय सूरजदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलेलं नगरसेवक चषक 2024 अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. युवा खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या अनुषंगाने इथून मात्र मिळवून दिलेला आहे आणि त्याचा मात्र सर्वच युवा खेळाडू लाभ घेत आहेत. आता पाहूया ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्गवरती पाहूया कोणाला आणलं जाईल. स्काय 11 या टीमच्या माध्यमातून अमर वारंगे हा सध्या गोलंदाजी मार्गवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया अमर यांच्या माध्यमातून 2 ओव्हरमध्ये जास्त धावा आलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये मात्र कुठेतरी धावांना लगाम लावण्याचं काम केलं जाईल का. अमर वारंगे गेल्या वर्षीची मात्र कुक्षेत गावामध्ये जी रबर बॉलची स्पर्धा झाली होती तिथे मात्र मॅन ऑफ द सिरीजची बायसायकल या खेळाडूने जिंकली होती. यावेळेला फिंगर रोल्स केले होते. गती थोडीशी या बॉलला कमी दिली होती आणि तिथे मात्र बॅटला ब्रश झाल्यानंतर एक धाव देखील कंप्लीट केली जाते. आता पाहूया जो फलंदाज मोठे फटके मारत असतो त्याला कुठेतरी स्ट्राईक देणं फार इम्पॉर्टंट असतं आणि भावेश नाईकनं देखील तेच केलं. स्ट्रायकिंग इनवरती आता ओमी केनी या खेळाडूला आणलं जाते. पाहूया ओमीच्या माध्यमातून आता कशा रीतीनं फटके सजवले जातील. गोलंदाज अमर पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी धोक्याची घंटा जरूर होती परंतु तिथे मात्र एक चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाली आणि लेग बायच्या रूपानं एक धाव देखील आता टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केली जाते. अमर वारंगी ओव्हर नंबर 3 मध्ये प्रभावित करतोय.
कमीत कमी धावा देण्याचा तो प्रयत्न करतोय. पुढचा बॉल या वेळेला फुल टॉस बॉल होता. असे बॉल तुम्ही जर भावेश नाईक या खेळाडूला हाताळत असाल तर त्या बॉलवरती नक्कीच मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. आणि इथे मात्र गोलंदाजाकडून चूक झाली आणि त्या चुकीचा मोबदला म्हणजे 6 धावा. आणि आता या 6 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती 2.3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 69 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 69 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते भावेश नाईक आणि ओमी प्रकाश केणी यांच्या माध्यमातून. मोठे फटके सजवले जात आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार अमर. या वेळेला ही लाईन चांगली आहे, हा टप्पा चांगला होता. बॅट्समनला आता मात्र शांत ठेवलं जाते आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. अजूनही मात्र अमर यांच्या माध्यमातून 2 बॉल हाताळायचे. आता हे 2 बॉल कशा रीतीने इथून हाताळले जातील. अमर पुन्हा एकदा तयार होत आहेत ओव्हर द विकेटनं. या वेळेला देखील फटका तर चांगला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. गुफरान चांगली फिल्डिंग, एक चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता 2 धावा देखील इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. आता अमरच्या स्पेल मधला हा शेवटचा बॉल पाहूया. हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. अमर तयार पुन्हा एकदा. या वेळेला देखील हा बॉल बॅट्समन पासून थोडासा खाली राहिला आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. आता बघता बघता ओव्हर नंबर 3चा देखील खेळ संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच बिनगडी बाद 71 धावा. 71 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये भावेश नाईक खेळतो आहे वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती, तर ओमकार प्रकाश केणी खेळतो वैयक्तिक 21 या धावसंख्येवरती. एक चांगली पार्टनरशिप इथून मात्र डेव्हलप करण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नगरसेवक चषक 2024 सन्माननीय आदरणीय सूरजदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलेलं. दीपकदादा पाटील यांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि नवी मुंबईतील एक नामांकित क्रीडांगण अर्थातच रामलीला क्रीडांगण सारसोळ्याच्या ग्राउंडवरती ही स्पर्धा सध्या रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. पाहूया आता ओव्हर नंबर 4 मध्ये आता गोलंदाजी मार्कवरती कोणाला आणलं जाईल. स्काय 11 या टीमच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवरती बॉलर आलाय सुशील डाकवल, जोगावचा हा खेळाडू आहे. पाहूया त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॉलिंग केली जाणार. सुशील पहिला बॉल हाताळण्यासाठी आपल्या स्पेल मधील तयार. सुशीलचा पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल केलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. आणखीन एक मोठा ब्लास्ट. सुशीलचं मात्र इथून षटकाराने स्वागत केलेल्या. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ओमी आता आपल्या रंगात आलाय, ओमी आपल्या ढंगात आलाय आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आग रोखणारी बॅटिंग तो सध्या करतोय. जबरदस्त फटकेबाजी. पुन्हा एकदा सुशील निघालाय. याही वेळेला बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 मोठे ब्लास्ट. काय फटके सजवले जातात. आणखीन एक जबरदस्त फटका आणि याही बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा 6 रन. जर का आपण बघितलं तर मागच्या मॅच मध्ये देखील ओमीने चांगली बॅटिंग केली आणि याही मॅच मध्ये मात्र चांगलं क्रिकेट खेळत असताना सुनील दादा पाटील यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय 18 नवी मुंबई. आणि या टीम कडून खेळत असताना सध्या चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना अर्धशतकांचा राजा ओमी प्रकाश केणी. जबरदस्त बॅटिंग. 2 बॉल वरती 2 षटकार जर आलेत, आता तिसरा येईल का की इथून मात्र सुशील कमबॅक करेल हे बघायचंय. 3 अन रो सलग 3 बॉल वरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतात.
जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. वॉर्ड स्ट्रोक काय फटके सजवले जात आहेत मैदानाच्या अगदी. जर का आपण बघितलं तर लेग साईडला हे मोठे फटके येत असताना आपल्याला पाहायला मिळतात ओमीच्या बॅटमधनं. आणि स्मितहास्य देखील आपल्याला पाहायला मिळते सुनील दादा पाटील यांच्या चेहऱ्यावरती. ते सध्या ही मॅच एन्जॉय करतात आणि त्यांना देखील अभिमान वाटला असेल की आज आपण कुठेतरी संघ निवडला आणि आपल्या संघातील खेळाडू चांगलं प्रदर्शन दाखवतात. टाळ्या त्यांच्याकडून देखील वाजवल्या जात आहेत. आणि या मॅच मध्ये असं कळवलं जाते की विघ्नेश दादा मडवी गुणलेखक आहेत की या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मात्र सरळ फायनल मध्ये दाखल होणार आहे. म्हणजे दोन्ही टीम साठी आता इम्पॉर्टंट मॅच आहे. यावेळेला हा बॉल ऑफसाईडला सजवायचा होता परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तोपर्यंत बॉलला फील्ड करतील तोपर्यंत इथून मात्र 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. मोठे फटके तर जरूर येत आहेत परंतु सिंगल डबलने देखील टीमचा स्कोरबोर्ड इथून मात्र हलता ठेवला जातोय. 91 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहावयास मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय सुशील. या वेळेला देखील फटका चांगला आहे. वा बाय वा. परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. बॉल निघून चाललाय. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय ओमी केनीच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा ब्लास्ट. हा चौकार. गोलंदाज सुशील वरती इथून मात्र आक्रमण केलं जाते. सुशीलच्या बॉलिंगचा इथून मात्र भरपूर समाचार घेतला जातोय. आता पाहूया त्याच्या स्पेल मधील हा शेवटचा बॉल. 13 बॉल मध्ये 45 वरती खेळतो ओमी आणि अर्धशतक आता कंप्लीट होईल का नाही अजून काही काळ वाट बघावी लागेल. हा तर चौकार आला आणि 4 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 99 आणि त्यामध्ये 49 या धावसंख्येवरती खेळतोय सध्या बॅट्समन ओमी प्रकाश केने. ओव्हर नंबर आता इथून मात्र 4चा देखील खेळ संपलाय आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनगडी बाद 99 धावा धावफलकावरती. चेक. त्याच दरम्यान अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. राजेशजी केणी साहेब उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. मी देवनाथ मडवी यांना विनंती करतो की आदरणीय राजेशजी केणी साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. या सारसोळी गावातील आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातो. कॅमेरामॅन प्लीज. चला राजेशजी केणी साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र आणि प्रेमाचं सौंदर्याचं आपुलकीचं प्रतीक पुष्प केलं जातोय. आदरणीय जगदीशजी भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही जगदीश भुवड यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. जगदीशजी भुवड साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. ओटो कॉमेंट्री बॉक्स. मैदानाच्या आतमध्ये घडलं काय कडक बेधडक षटकार आपल्याला पाहायला मिळाला भावेश नाईकच्या बॅटमधून आणि आमचे गुणलेखक मित्र विघ्नेशजी मडवी कळवत आहेत की आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी पार्टनरशिप जी मात्र सजवली आहे भावेश नाईक आणि ओमी केनी या दोन्ही खेळाडूंनी. जबरदस्त फटकेबाजी. गुफरांचा हा बॉल स्ट्रोक तर चांगला आहे. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होईल का? हो नक्कीच. गॅप मधून बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतात 4. आणखीन एक येतोय मोठा फटका आणि इथून मात्र आलाय हा चौकार. जबरदस्त फटका. आणि आता भावेश नाईक अवघ्या 12 बॉल मध्ये 43 या धावसंख्येवरती खेळतोय. पाहूया तो देखील अर्धशतकापासून आता 7 धावा दूर आहे आणि ओमीला 1 धावेची गरज आहे अर्धशतकासाठी. यावेळेचा हा फुलटॉस बॉल होता गुफरांचा आणि तिथे मात्र आता या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. आता स्ट्रायकिंग इनला ओमी प्रकाश केनी आपल्याला पाहायला मिळतोय. दिवा गावचा अभिमान. दिवा गावच्या क्रिकेटचं नाव अगदी 7 समुद्रा पलीकडे पोहोचवणारा हा खेळाडू ओमी केनी सध्या स्ट्रायकिंग इन वरती 49 या धावसंख्येवरती खेळतोय. पाहूया अर्धशतक होईल का? गुफरान तयार.
यावेळीचा गुफरानचा हा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गुफरान सध्या आपल्या घरच्या मैदानावरती क्रिकेट खेळतोय. त्या खेळपट्टीचा अंदाज आहे. याच क्रीडांगणावरती तो सातत्यानं सराव करतो आणि त्याचं होम ग्राउंड आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगला बॉल त्याने डिलिव्हर केला. डॉट बॉल. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे आणि इथे मात्र दुसऱ्या धावेचा देखील मानस दाखवला जातोय. परंतु इथे मात्र 2 धावा देखील आता कंप्लीट झाल्यात आणि या इथून मात्र 50 धावा कंप्लीट होत आहेत. पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते. नगरसेवक चषक या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकवण्याचा मान इथून मात्र पटकावलाय. ओमी प्रकाश केणी एकदा अभिवादन स्वीकारायचं बॅट उंचावून. जबरदस्त फटकेबाजी. या वेळेला देखील आणखीन एक मोठा ब्लास्ट याही बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा देखील षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाचा खेळ इथून मात्र संपला आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 118 धावा आणि विजयासाठी येणाऱ्या 30 बॉल मध्ये स्काय 11 या टीमला धावा कंप्लीट करायच्या आहेत. 119. पाहूया आता या भल्या मोठ्या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीनं पाठलाग केला जाईल. चेक. त्याच दरम्यान आपण जाऊया सन्मानाकडे. यशवंत तांडील सरमाचा देखील सन्मान आपण करणार आहोत. चला दोन्ही टीम चला टॉससाठी या. नेक्स्ट मॅचसाठी मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. दोन्ही लुझर टीम. बुमरा स्ट्रायकर्स आणि रोहित 45 या दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी या. चला आपण चला निलेश पाटील यांचं देखील आगमन झालंय आणि खास करून मॅन ऑफ दिस सिरीजसाठी एक ब्रँडेड बॅट त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. अगदी दीपक पाटील यांचे परममित्र आहेत. शुभ सन्मान केला जातोय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. येस विकी रेडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन रोहित 45 आणि बुमरा स्ट्रायकर्स टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी या. 5 ओव्हरची मॅच असेल. डू और डायची मॅच असेल. थँक्यू व्हेरी मच निलेश पाटील. यस मॅन ऑफ दिस सिरीजसाठी एक ब्रँडेड बॅट आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन विकी प्लीज या. विकी भोईर. येस थँक्यू सो मच. या स्पर्धे मला समालोचन करण्याची संधी दिली कुणाल सर. आणि नेक्स्ट इनिंग ज्या प्रकारे स्टार्ट होईल ऐकूया कमेंट्री बॉक्समध्ये. आणखीन एक नवी मुंबईचा एक गोड आवाज
विघ्नेशजी मडवी सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकणार आहोत. ओ टू कॉम्बॉक्स विघ्नेश सर, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सुनील लांभोर यांची वाणी आपण मागच्या इनिंगमध्ये ऐकलीत. तर पुन्हा एकदा नगरसेवक चषक 2024 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. बघा, एका नगरसेवक चषकाच्या हे आयोजन सुरू आहे आणि याच महिन्यामध्ये 27-28 या कालावधीमध्ये आपण नगरसेवक चषक ही पाहणार आहोत आणि किरण मेहर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील पाहायला मिळेल याच मैदानावर. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. निखिल मडवी हे देखील उपस्थित आहेत. निखिल, आपण देखील या. वेलकम. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्काय 11 नवी मुंबई वर्सेस 1H नवी मुंबई असा सामना रंगत असताना, बॅटिंग करत असताना 1H टीमने धावा केल्या तर 118 आणि 119 धावांचं टार्गेट उभं केलं. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलं ओमी केणीने. मागच्या मॅचमध्ये स्काय 11 टीमने उभारल्या होत्या, 92 धावा चेस केल्या होत्या. या मॅचमध्ये करायचे 119 धावा. आव्हान अवघड आहे, आव्हान कठीण आहे, पण क्रिकेट या खेळामध्ये कुठलंही टार्गेट इथे सेफ टार्गेट मानलं जात नाही. मॅचला होते सुरुवात. विशाल शाह स्ट्राईक एंडवर आणि प्रभाकर निषाद. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची स्लाइस लागली होती. फ्लाय स्लिपमध्ये चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. सिंगलने आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. काय सुरुवात झाली होती मागच्या इनिंगची. पहिल्या 3 बॉलवर 3 षटकार भावेश नाईकच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आणि त्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली. त्यानंतर ओमी केणीने देखील खूप चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. यावेळी स्क्वेअर कट फटका चांगला आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. भूषण उत्तम पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. भूषण पाटील हे नाव या टेनिस बॉल क्रिकेटचा चाहता जर असेल, क्रिकेट जाणला असेल, तो कोड ओळखत नसेल. इतका चांगला कारनामा या भूषण पाटीलने आपल्या कारकिर्दीमध्ये केलाय. अनेक पारितोषिक, अनेक मोठमोठे टायटल्स आपल्या नावी केलाय. अगदी अख्खा देशामध्ये जाऊन नवी मुंबईचं प्रतिनिधित्व केलंय या खेळाडूने. आणि 119 धावा जरी असतील तरी देखील त्या धावा चेस करण्याची क्षमता स्काय 11 टीमकडे आहे. प्रभाकर निषाद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय. भूषण पाटीलच्या बॅट मधून येतोय धमाका. ऑन द राईस फेटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. भूषण पाटील हे नाव आहे. मैदानामध्ये पाऊस कोसळला त्याप्रमाणे भूषण पाटील देखील बरसलाय. पहिल्या 2 बॉलमध्ये 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना 10 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. दोन्ही टीमला फायनल मध्ये जाण्याची संधी असेल. यावेळी देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. नाराजी व्यक्त केली या स्ट्रोकवर. मिडल होऊ शकला नाही. 1 धाव मिळते. पण काय बॅटिंग झाली. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. 118 धावांची नाबाद पार्टनरशिप ओमी केणी आणि त्याचबरोबर भावेश नाईक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या दोन्ही ओपनिंग पेअरची पाहायला मिळाली. आणि सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट हे दोन्हीच युवक गाजवत असताना विशाल शहा एक व्यावसायिक खेळाडू आहे. मॅन फ्रॉम घणसोली. आखो टप्प्याचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. डीप बॅकवर्ड पॉइंट ला क्लिअर करणारा विशाल शहाच्या बॅट मधून अप्रतिम फटका पहा. षटकार. टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर पाहायला मिळते इथे स्काय 11 टीम कडून. स्काय 11 म्हणजे सूर्यकुमार यादव मिस्टर 360 आणि सध्याच्या घडीला T20 टीम मध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून खेळताना दिसेल. यावेळी देखील चेंडू जातो फाईन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. ओमी केणी स्वतः कॅप्टन या टीमचा. सिंगल मात्र मिळते.
एका धावाला टीमची धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. 19 धावा दाखल करावं लागलेत. 119 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट मोठं आहे. तर टॉस केला जाईल नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि मी निलेश पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. किरण मेहर यांना देखील विनंती आपण देखील या दोन्ही टीमचे कॅप्टन रोहित शर्मा 45 आणि बुमराह स्ट्रायकर. नगरसेवक ट्रॉफीचं आयोजन किरण मेहर यांच्या माध्यमातून देखील करण्यात आलेलं आहे. नगरसेवक ट्रॉफी आले म्हणजे बुमराह स्ट्रायकरने ते टॉस जिंकला. नेक्स्ट मॅचचा 5 ओव्हरची मॅच असेल. गॅरो टॉस जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. डोअर्ड आहे मॅच आहे. पहिला सामना गमावलाय, त्याच्यामुळे या मॅच मध्ये जिंकून पुढच्या मॅच मध्ये जाण्यासाठी खूप महत्वाची मॅच असेल. अशा परिस्थितीमध्ये काय वाटतंय, कितपर्यंत रोकाल या टीमला? खरोखर चांगली लाईनअप आहे. तरी 5 ओव्हरमध्ये 70 किंवा 60 दरम्यानच्या रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतंय आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आणि या क्रीडांगणावर खेळत असताना या वेगळ्या कॉन्सेप्टमध्ये? खूपच चांगला कॉन्सेप्ट आहे. मला वाटते यावर्षी नाही, दरवर्षी झालीच पाहिजे ही स्पर्धा. कारण की नवीन खेळाडू आणि चांगले खेळाडू पण ग्राउंडवर दिसतील आणि पुढे जाण्याची पण संधी भेटेल त्यांना. दीपक पाटील आणि सारसोळे ग्रामस्थांनी मनावर घेतलं तर नक्की या गोष्टी होतील. विकी, टॉस त्यांनी जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी सांगितलं 70च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न असेल तुम्हाला, परंतु तुम्हाला काय वाटतं अशा रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये काय टार्गेट सेफ ठरू शकतं? टार्गेट असं कुठलंही इथे सेफ नाही आहे, परंतु जे चॅलेंजिंग ओव्हर जी आहे ती जर आम्ही क्लिक केली तर आम्ही नक्कीच ही मॅच जिंकू शकतो. कारण मागची मॅच जी आम्ही हारलो त्यामध्ये जेव्हा बॅटिंग करत होतो तेव्हा 1 रन कमी पडला आणि जेव्हा बॉलिंग करताना आम्ही शेवटच्या बॉलला 6 लागून ते 23 रन झाले आणि ते प्लस 34 काहीतरी रन झाले. सो ती जर आम्ही ओव्हर क्लिक केली तर आम्ही नक्कीच ही मॅच जिंकू शकतो. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, कारण सामना खूप महत्त्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. त्याच्यामुळे जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नगरसेवक चषक 2024 या पावसाळी क्रिकेटचा घमासान रामलीला मैदान सारसोळीमध्ये चाललेला नवी मुंबई क्रिकेटचा एक थरार. षटक क्रमांक 2 हर्षण पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा झाल्या, म्हणजेच उर्वरित 24 बॉलमध्ये 100 धावा करायच्या आहेत स्काय 11 टीमला. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. भूषण पाटील मैदानामध्ये आहेत, विशाल शहा देखील पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटरने एक षटकार लगवलाय. टीम जाऊन पोहोचली आतापर्यंत 21 या आकड्यावर 21. यावेळी स्टॉपेज, चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल तोपर्यंत फक्त एकच धाव. खराब कॉलिंग म्हणावं लागेल, एकाच धावावर समाधान मानावं लागेल. एखादा बॅट्समनला आक्रमकता धारण करावे लागेल. 1-2 षटक अशी पाहिजे की त्यामध्ये 4-5 षटकार लगवावे लागतील. जसजसे चेंडू पुढे जातील तसतसं आव्हान कठीण होत जाणार आहेत. स्काय 11 टीमला फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. त्या संधीचं सोनं कुठला संघ करेल? अको टप्प्याचा बॉल हुक केलाय, फटका चांगला आहे. अगदी पॅरलल स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल शहाच्या बॅट मधून अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषा पार. षटकार, सुपर स्ट्रोक, अगदी चाबूक स्ट्रोक लगवलाय. चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सहा धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय फाईन मध्ये. फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. बघा, स्ट्राईक स्वतःवर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो विशाल शहा. विशाल शहा देखील एक व्यावसायिक खेळाडू म्हणून गणला जातोय. अनेक स्पर्धेमध्ये व्यावसायिक संघामध्ये तो स्पर्धा खेळत असताना पाहायला मिळाला. आपण जर पाहिलं तर TDPL ची मॅन ऑफ द सिरीज हे देखील आपल्या नावी करणारा हा खेळाडू देखील आहे. विशाल शहा चांगली बॅटिंग करू आहे, पण धावा करावा लागतील. हर्षण पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकला. यावेळी फटका कॅप मध्ये आहे. थ्रू द कव्हर चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक त्याच्या मधून चेंडू सीमा फरार होईल. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली.
34 आकड्यावर 34 धावा दाखल करावं लागलेत. पाच चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये. यस तर 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 34 आकड्यावर. 34 धावा दाखल करावं लागलेत. या षटकामध्ये जर पाहिलं तर 15 धावा दाखल करावं लागले. चॅलेंजर्सच्या धावा मायनस होतील. तर 7 धावा मायनस होतील. म्हणजेच 34 मधून 7 गेल्या तर 27 धावा स्कोर बोर्डवर आहेत. चॅलेंज ओव्हर होती. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. वीरेंद्र लगाडे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचा सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. वीरेंद्र लगाडे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. वीरेंद्र लगाडे साहेब यांचा सन्मान दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. यानंतर किरण मेहर यांचा इथे सन्मान केला जाईल. क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व. अंबो ठाकूर हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. अंबो ठाकूर, आपलंही सहर्ष स्वागत. भरपूर मेहनत त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी घेण्यात आली. अंबो ठाकूर, आपलंही सहर्ष स्वागत आहे आणि दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मानित इथे केलं जात आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. तर टीमची धावसंख्या 28 आकड्यावर. बिनगडी बाद 28 धावा. 119 धावांचं जे भलं मोठं डोंगर आहे, जे प्रेशर आहे, त्या प्रेशरला मात्र हँडल करू शकला नाही आणि भूषण पाटील इथे कुठेतरी स्ट्रगल करताना दिसतोय. 28 धावा दाखल करलेले. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेस इनसाइड आउट फटका चांगला आहे. चेंडा जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. खूप चांगला झेल पकडला जातोय आणि विशाल शहाच्या विकेटचं पतन आणि पहिला धक्का लागतोय. टीम आपण पाहू शकाल स्काय 11 संघ. विशाल शहा परतलाय. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 28 आकड्यावर. सुरुवात खराब झाली आहे. धावांची आवश्यकता होती पण गोलंदाजी जर पाहिली तर खूप चांगली गोलंदाजी राहिली प्रभाकर निषादची. पहिल्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर 19 धावा खर्च केल्या. त्यानंतर हर्षन पाटीलने कमबॅक केलं. जे चॅलेंजिंग ओव्हर होती त्या ओव्हरमध्ये फक्त 15 धावा खर्च केल्या. म्हणजेच 5 धावा कुठेतरी मागे राहिला आणि 7 धावा इथे मायनस केल्या गेल्या. टीमची धावसंख्या 28 आकड्यावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना ऋतांशु पाटील एक घातक फलंदाज म्हणून जाणला जातोय. जुगाव वाकडून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. अनेक वर्ष हा खेळाडू देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पण या मॅच मध्ये भूषण पाटीलला साथ देत असताना आव्हान कुठेतरी कठीण आहे. जर सामना जिंकतो तर थेट फायनल मध्ये पोहोचतोय. त्यासाठी संधी देखील आहे. स्काय 11 टीम पहिला सामना अगदी 92 धावा आरामात चेस केल्या. पण दुसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी सुरुवात चांगली झाली नाही. नेक्स्ट मॅच आपण जर पाहिलं तर बुमरा स्ट्रायकर्स वर्सेस रोहित 45. दोन्ही संघ एक एक सामना गमावल्यात. त्यामुळेच या दोन संघासाठी डू ऑर डायची सिच्युएशन असेल. यावेळेस कोलबा टप्प्याचा चेंडू आहे. ऑफ ड्राय केलाय. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉडी लँग्वेज जर पाहिले तर दोन्ही बॅटरचे अगदी दोन्ही बॅटरचे खांदे झुकलेले. टार्गेट मोठा आहे. त्यामुळेच ज्या पद्धतीचा सुरुवातीची अपेक्षा होती स्काय टीम कडून ती सुरुवात झाली नाही. 19 धावा पहिल्या षटकामध्ये जरूर आल्या पण ती चॅलेंजिंग ओव्हर त्या ओव्हर मध्ये कुठेतरी बॅकफूट लागली.
फुलरलेनचा चेंडू आहे, खराब चेंडू, क्षेत्ररक्षक आहे पण या बॉलवर नो बॉलचा इशारा केला जातोय. बीमर चेंडू हाताळला गेलाय, झेल जरूर पकडलाय पण फलंदाज बाद होऊ शकणार नाही. फ्री हिटचा इशारा देखील अंपायर उदय तांडेल सरांकडून पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल फेस करत असताना भूषण पाटील, कोलबा चेंडू हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न केला तर चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. काय कॅच, लाजवाब झेल पकडला जातोय विराज तांडेल यांच्या माध्यमातून. अप्रतिम झेल ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकाल. आजच्या या दिवसातली सर्वोत्कृष्ट झेल म्हणावं लागेल. फ्लिक केला, हेलिकॉप्टर लगावलाय, एलिव्हेशन नव्हतं या बॉलवर पण काय कॅच पकडली आहे, सुपर कॅच. यस, फ्रीटच्या बॉलवर मात्र फलंदाज बाद होऊ शकणार नाही. फ्रीटच्या बॉलवर झेल देखील पकडलाय पण मात्र फलंदाज बाद होऊ शकणार नाही. सिंगल जरूर मिळते. डॉट बॉलची सांगता होते 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावर. 31 धावा धावफलकावर लागेल. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये आता धावा करायचे 88 धावा. भरपूर फरक आहे म्हणजेच प्रत्येक षटकामागे 44 करावे लागतील. चला सामना स्पीडअप करा. सूरज दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं हा क्रिकेटचा घमासान सुरू आहे आणि आज सकाळीच त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्याच दरम्यान आदरणीय ऐरोली विधानसभा प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब यांचे शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सूरजदादा पाटील त्यांच्याच वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते देखील या सर्वच खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. चला 12 बॉल आणि 88 धावांची आवश्यकता आहे. 119 धावांचं एक भलं मोठं टार्गेट. भूषण पाटील याला 2 संधी मिळालेत पण या मॅच मध्ये 12 बॉलमध्ये 88 धावा होऊ शकतील का हा सवाल आहे. जवळजवळ मी जर पाहिलं तर 1-8 हा संघ फायनलच्या उंबरठ्यावर आहे. ऑफस्टंपर मारा ठेवला गेलाय. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी राहिली आहे. सातत्यपूर्व परफॉर्मन्स राहिला आहे. खूप चांगली कॅप्टनशिप. मी ओमी केणीचाही विचार केला तर खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. या नगरसेवक चषकामधील पहिलं अर्धशतक. येथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॉडी लँग्वेज जर पाहिली तर खांदे झुकलेले. यावेळेस भूषण पाटील स्ट्रगल करतोय. एकही बॉल मात्र मिडल होऊ शकला नाही. यावेळेस खटफटका चांगला आहे. चेंडू जातोय थ्रू द कव्हर. एकदम मिळते. ज्या पद्धतीचं क्रिकेट अपेक्षित होतं, ज्या पद्धतीने प्रतिकार केला जाईल, कारण की विशाल शहा आणि भूषण पाटील मैदानामध्ये उतरले होते. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की आक्रमकता अशीच चालू राहील पण त्यानंतर गोलंदाजाने कुठेतरी कमबॅक केलं. विशाल शहा परतल्यानंतर भूषण पाटील आणि ऋतांशु रामचंद्र पाटील. फटका चांगला आहे ऑन साईडला. सिंगल डबलने काम बनणार नाही, मॅच बनणार नाही. त्यासाठी मोठमोठे फटके खेळावे लागतील. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर. 33 धावा दाखल करावे लागलेत. फुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा मिस झालाय. एकच धाव घेतली जाईल. एकेरी दुहीचं क्रिकेट शांत क्रिकेट आणि यास 4 धावा जरूर मिळतील. हा विजन ब्लॉक आहे त्यामुळे चौकार मिळेल. चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. 37 या आकड्यावर. शेवटचा बॉल. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना यावेळेस फटका पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. मयूर पन्हाळकर. एक चांगला झेल पकडला जातोय आणि भूषण पाटीलला परतावा लागेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावर. 2 गडी बाद. 119 धावांचा पाठलाग करत असताना आता शेवटचं षटक सुरू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावांची आवश्यकता आहे.
6 चेंडू 82 धावा. 4 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग होत असताना बुमराह स्ट्रायकर्स, त्याचबरोबर 1-8 हा संघ देखील खेळताना दिसतोय. स्काय 11 नवी मुंबई हा संघ देखील पाहायला मिळतोय. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा स्टायलिश खेळाडू मिस्टर अनुप पाटील मैदानामध्ये उतरत असताना एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. आणि बघा अनुप पाटील ज्या वेळेस मैदानात उतरतो त्या वेळेस त्याच्या क्रिकेटचे इक्विपमेंट्स हे बघण्यासारखे असतात. सनग्लासेस असेल, कॅप असेल आणि आज मॅचिंग शूज परिधान करून तो मैदानामध्ये उतरलाय. यावेळेस टप्प्याचा बॉल विराज तांडेलचा, चेंडू हवेत आहे. हेमंत पाटील सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल पकडला जातोय आणि ऋतांशु पाटीलला देखील परतावा लागेल. लगातारचे दुसरा धक्का. स्काय 11 टीम मात्र बॅकफुटला जात असताना 119 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी संघ कोलाप झालाय. अजून एक संधी आहे, अजून एक चान्स आहे फायनल मध्ये जाण्यासाठी. त्यामुळेच ह्या मॅच मध्ये जे काही झालं त्याला विसरून मात्र पुढच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी मुंबईकर. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे. बघा उदय तांडेल यांचा सुपुत्र आहे विराज तांडेल. ज्या उदय तांडेल यांनी टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं होतं. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कुशल 11 सारसोळी संघासाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळलं आणि त्यांच्याच जडणघडणीमध्ये त्यांच्याच मार्गदर्शनाखाली घडलेला हा खेळाडू विराज तांडेल. पहिल्या बॉलवर सफलता मिळते. विकी मुंबईकर मॅन फ्रॉम दिवाळे एक होनवार आणि गुणवान खेळाडू आहे. या खेळाडूने देखील अगदी कमी वेळात आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. अनेक स्पर्धा गाजवल्यात. टप्प्याचा बॉल, वेगवान चेंडू, बॅटची स्लाइज, लगातारचा तिसरा गडी गारत होत असताना आणि लगातारचा दुसरी विकेट प्राप्त करतोय विराज तांडेल. लाजबाब गोलंदाजी करत असताना आपल्या घरच्या मैदानावर, घरच्या खेळपट्टीवर पहिल्याच बॉलवर विक्की मुंबईकर बाद होत असताना औपचारिकता राहिली आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 82 धावांची आवश्यकता आहे. भरपूर मोठ्या फरकाने हा सामना जिंकेल. 1-8 हा संघ देखील सुनील पाटील यांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माइल येत असताना काय परफॉर्मन्स राहिलाय. फायनल मध्ये जाण्यासाठी 4ही संघ प्रयत्न करतात पण जाणार मात्र 2 संघ आणि 2 संघ मात्र या स्पर्धेतून आपला परतीचा प्रवास करतील. त्यातील एक संघ कुठला असेल तो पुढच्या मॅच मध्ये कळेल की जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये आणि जो संघ पराभव होत तो संघ मात्र या स्पर्धेमधून आपला परतीचा प्रवास करेल. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. अमर वारांगे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिरवण्याचा खेळाडू आहे. पहिलाच बॉल भन्नाट वेग धारण करण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा. इथे हॅट्रिक बॉलवर कुठेतरी चूक करतोय विराज तांडेल. अर्धशतक झालं ओमी केणीचं याच मॅच मध्ये. काय बॅटिंग केली या संपूर्ण मॅच मध्ये. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. सगळ्याच गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. एका मोठ्या टार्गेटला सेव्ह करण्यासाठी गोलंदाजांसाठी देखील भरपूर धावा होत्या. त्यामुळेच गोलंदाजांना देखील एक कॉन्फिडन्स हाय लेवलचा पाहायला मिळाला. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. टप्प्याचा बॉल पंच करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये जाईल. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. एका धावावर समाधान मानलं जात आहे. औपचारिकता राहिली. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. खूप चांगला खेळ राहिला आहे. पहिल्या मॅच मध्ये विजय प्राप्त केला 1-8 संघाने. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये देखील विजयाच्या उंबरठ्यावर आणि फायनलचं तिकीट जवळजवळ निश्चित झालाय. शेवटचा बॉल असेल. अनुप पाटील बॅटिंग करत असताना अनेक मोठमोठी नावं या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतील. शेवटचा बॉल शिल्लक आहेत आणि अशा तऱ्हेने शेवट गोड केलाय. मात्र हा षटकार मात्र संघाला विजय मिळू देऊ शकणार नाही. अशा तऱ्हेने 5 षटकांचा केस संपलाय आणि भरपूर मोठ्या फरकानं हा सामना 1-8 संघ आपल्या नावी करतोय.
73 धावाने हा सामना जिंकला. वेल प्लेड टीम 1-8 आणि फायनलमध्ये अगदी धमाक्यात एंट्री घेतली आहे 1-8 संघाने. खूप खूप अभिनंदन ओमी केणी आणि खूप खूप अभिनंदन सुनील पाटील सर. चला मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने जाऊया आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर कन्सिस्टंट मिस्टर 50 आणि ज्याच्या बॅटमधून अनेक स्पर्धेमध्ये